मुंबई उच्च न्यायालयाकडून 33व्या आठवड्यात गर्भपाताला अनुमती देण्यात आली आहे। तसंच गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची हा अधिकार पूर्णपणे महिलेचाच असून तो निर्णय ती एकटीच घेऊ शकते असं देखील उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। मुंबईतील गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात आली असताना गेल्या काही दिवसात गोवरनं बालकांचे मृत्यू वाढतायत। सोमवारी आणखी एका 6 महिन्यांच्या बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाला। मुंबईतील मृत्यू झालेल्या बालकांची संख्या 24 वर गेली आहे। म्हाडानं आता प्रक्रिया सोपी करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे। वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीच्या माध्यमातून म्हाडाच्या प्रक्रियेबाबत जाहिरात केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेतील 15,000 कंत्राटी कर्मचारी आज पालिकेवरती धडक मोर्चा काढणार आहेत। पालिकेनं सेवेत कायम करावं या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार असून गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांनी आंदोलनाची हाक दिली। मुंबईतली हवा चिंताजनक बनत चालली आहे। वांद्रे कुर्ला संकुल चेंबूर इथली हवा अतिप्रदूषित आणि अंधेरी माझगाव मधली हवा प्रदूषित आहे। अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिजान खाननं मुंबई हायकोर्टात जामिनासाठी धाव घेतली। वसई सत्र न्यायालय जामीन अर्ज फेटाळत असल्यामुळे शिजाननं मुंबई हायकोर्टात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे। सोमवारी शिजानच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली। गेल्या वर्षी त्यांनी एका मुलाखतीत आरएसएस बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून त्यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणी अख्तर यांना समन्स बजावण्यात आलं होतं। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुंबईमध्ये होणाऱ्या देखाव्यावरील चित्ररथावरती उल्हासनगरच्या ड्रेनेज रोबोटला स्थान मिळालंय। या सन्मानामुळे पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा फुलला गेलाय। जळगावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे। कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ गेल्या 40 दिवसांपासून कर्मचारी साखळी उपोषण करत होते आणि या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण पुकारलंय। घर हक्क संघर्ष समितीच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिकेवरती धडक मोर्चा काढण्यात आला होता। विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। बुलडाण्यातल्या मेहकर तालुक्यात रेशन माफियांचा सुळसुळाट झाला। आरेगाव फाट्याजवळ तब्बल 43 पोते रेशनचा तांदूळ पकडण्यात आला। काळ्या बाजारात हा तांदूळ विकला जाणार होता। बंजारा समाज महाकुंभ मेळाव्याचं आयोजन जळगाव जिल्ह्यातल्या गोदरी इथे करण्यात आले आणि उद्यापासून हा मेळावा सुरू होणार असून 30 जानेवारीपर्यंत मेळावा सुरू राहील। पोहरा देवीचे पीठाधीश महंत बाबूसिंग महाराज आणि महंत जितेंद्र महाराज गोदरी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदी पुलावरती 2 वाहनांचा विचित्र अपघात झाला। यात 12 मजूर किरकोळ जखमी झालेत। वैजापूरहून मध्य प्रदेश इथे शेतमजूर घेऊन जाताना ही घटना घडली। सातारा शहरात हातात कोयते घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या 5 युवकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं। या कोयता गँगनं काल संध्याकाळच्या सुमारास एका 4 चाकी गाडीची तोडफोड करून भर रस्त्यात राजपथावरती एका नागरिकाच्या गळ्याला कोयता लावून धमकी दिली आणि या प्रकरणी पोलिसांनी 5 युवकांना सातारा इथल्या पवई नाका इथून ताब्यात घेतलं। पिंपरीमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। घरफोडी करणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 70 तोळे सोन्याचे दागिने आणि 8 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। दुधामध्ये भेसळ करण्यासाठीचं सोडियम लॉरेल इथर सल्फेट रसायन सापडल्यामुळे तिघांना पंढरपुरात अटक झाली आहे। बारामतीमध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये काही संशयास्पद केमिकलचे ड्रम जप्त करण्यात आलेत। सदर गुन्ह्यातील सोडियम लॉरेल इथर सल्फेट पुरवणारा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे। शिर्डीमध्ये येत्या 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी परिक्रमेसाठी 1 लाखपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे। भाविकांसाठी शिर्डी ग्रामस्थांनी अर्ध्या किमतीत हॉटेल रूम उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केलाय। मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारी रोजी होणाऱ्या एकूण 30 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात। महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांचं मतदान 30 जानेवारी रोजी होणार आहे। त्यामुळे मुंबई विद्यापीठानं नियोजित केलेल्या या परीक्षा आता 7 फेब्रुवारी 2023 रोजी होतील असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय।
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय। देशमुखांना जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली। नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि सुनेला सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात या दोघांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्र सादर केल्याची तक्रार दाखल केली होती। गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप निश्चितीची प्रक्रिया आज होणार आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्या विरोधात आरोप निश्चित होणार आहेत। मुंबई सत्र न्यायालयाकडून या सर्व आरोपींना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। दापोली तालुक्यातल्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली। शासनाकडून हा आदेश 23 जानेवारी रोजी जारी करण्यात आलाय। गांधी गोडसे चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली। राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। तिथे हात से हात जोडो कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील आणि त्यानंतर पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांची बैठक होणार आहे। भास्कर जाधव यांच्यावरती भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका केली। तसंच नारायण राणेंबद्दल बोलाल तर मतदारसंघात येऊन अब्रू काढेन असा इशारा राणेंनी दिला। भास्कर जाधवांना आपणच राजकारणातून बाद करणार असल्याचं आव्हान त्यांनी दिलं। राज्यपालांनी पंतप्रधानांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अपमान केला अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली। तसंच वंचित सोबतची उद्धव पक्षाची आघाडी ही मुंबईपुरती असून पुढे बघूया असं वक्तव्य त्यांनी केलं। ठाकरे आंबेडकर यांच्या युतीवरती बच्चू कडूंनी टीकास्त्र सोडलंय। निव्वळ राजकीय हेतून केलेल्या युत्या टिकत नसल्याचं बच्चू कडू म्हणालेत। भाजपला रोखण्यासाठी हा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला। शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा निर्णय झाल्यानंतर परभणीमध्ये शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ढोल ताशे वाजवून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। विधान भवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असून देखील त्यांनी दांडी मारली। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवरती टीकास्त्र सोडलंय। गद्दार विकत घेता येतात मात्र गर्दी विकत घेता येत नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला लगावला। दरम्यान देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली। षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमात संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरती टीका केली। काश्मीरी पंडित 6 महिन्यांपासून धरणं आंदोलन करतायत, ते सुरक्षित नाहीत मात्र सरकारकडून काश्मीरी पंडितांचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला। राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची राज्यपाल कोश्यारी यांनी विनंती केली आहे। राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन आणि मननात घालवण्याचा मानस पंतप्रधानांना कळवल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना परत जाण्याचं शहाणपण लवकर आल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। दरम्यान पुन्हा महापुरुषांचा अवमान केल्यास सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी राज्यपालांना दिला। राज्यपालांनी अनेकदा आमच्यासमोर महाराष्ट्र सोडण्याची इच्छा व्यक्त केली मात्र केंद्र सरकार त्यांना सोडत नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलं। कदाचित महाराष्ट्रासाठी राज्यपाल पदासाठी केंद्र सरकारला उमेदवार मिळत नसल्याची टीकाही त्यांनी केली। शिवद्रोही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागितल्याशिवाय राजीनामा मंजूर करू नये। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांची बदनामी होईल असा वाईट वृत्तीचा माणूस परत महाराष्ट्रामध्ये पाठवू नये असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय। राज्यपाल हे राजकीय संत असून त्यांनी स्वतःला कार्यमुक्त करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, त्यामुळे राज्यपालांची भूमिका आदर्श असल्याचं स्पष्ट मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंदियामध्ये व्यक्त केलं। तसंच अनेक राजकारणी लोक पारिवारिक राजकारण करत असतात असा टोला शरद पवार यांचं नाव न घेता मुनगंटीवारांनी लगावला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील 11 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं। या मुलांशी पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार आहेत। राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या बीडच्या राजुरीमधील 15 वर्षांच्या रोहन रामचंद्र बहिर याला देखील पुरस्कार मिळालाय।
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आज आणि पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 6 वाजता बैठक होईल. यात विविध मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एकाला बेदम मारहाण करण्यात आली. महिलेशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली या व्यक्तीला चोप देण्यात आला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. हरियाणाच्या फरीदाबाद इथे एका भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून जाणाऱ्या 2 भावांपैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारच्या चालकानं अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप आहे. पश्चिम बंगालमधल्या 10वीच्या परीक्षेत आलेल्या पेपरवरून नवा वाद पेटला. या पेपरमध्ये पाकव्याप्त काश्मीरला आझाद काश्मीर सांगण्यात आलं होतं. या प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. अन्नधान्य टंचाईचा सामना करणाऱ्या पाकला आता विजेच्या संकटानं घेरलंय. काल जवळपास पाकिस्तानच्या प्रत्येक भागात वीज नव्हती. 12 पेक्षा जास्त वीज प्रकल्प ठप्प झालेत. अनेक मोबाईल नेटवर्क बॅकअप पॉवरवरती चालू असून लवकरच सर्व मोबाईल यंत्रणा ठप्प पडण्याची शक्यता आहे. जपानमध्ये सातत्यानं कमी होणाऱ्या जन्मदरामुळे सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता जपानमध्ये जन्मदर वाढवण्यावरती भर दिला जातो. यासाठी नागरिकांना अधिकाधिक मुलांना जन्म देण्याबाबत प्रोत्साहन दिलं जात आहे.